हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर ही जी तुम्ही भाजी बघताय तर ती मी फणसापासून बनवले. तर आता उन्हाळ्याचा सीझन सुरू होतच आहे आणि मार्केटमध्ये असे छोटे छोटे कोवळे फणस यायला लागलेत की जे आपण भाजीला यूज करतो. तर आज असाच एक फणस मला मार्केटमध्ये भेटला. तर मी आज बोलला आता त्याचीच आपण एक रेसिपी बनवूयात. तर सगळ्यात आधी तर मी हाताला आणि सुरीला तेल लावून घेतलं आहे, कारण त्याचा जो चीक आहे तर तो लागला तर मग निघत नाही. तर मी तेल लावून सुरीला वगैरे आता तो कट करून घेते. तर बघू शकता अशा प्रकारे आपण हा कट करून घेणार आहोत. त्याची वरची साल काढून घेणार आहोत आणि छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे त्याचा चीक हा निघतो, पण नंतर धुतल्यानंतर तो नॉर्मल होऊन जातो. तर आता मी त्याचे वरची साल पूर्णपणे काढून घेते आणि नंतर आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत. तर आता मी त्याचे छोटे छोटे असे पीस करून घेणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण त्याचे पीस करून घेतले. तर हे पूर्ण फणसाचे पीस केलेले आहेत आणि आता ते आपण पहिल्यांदा तर स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तर मी 2 पाण्याने स्वच्छ असं ते धुवून घेणार आहे. चांगले चोळून आपल्याला ते धुवायचे. त्याचं चीक बऱ्यापैकी पाण्यामध्ये उतरून जातो. आणि आजकाल हे फणस जे आहेत तर असे कट केलेले पीस पण आपल्याला मार्केटमध्ये भेटतात. तर अगदी सोपं असतं मग असे पीस केल्यानंतर भाजी करायला. तर आता मी ते एका कुकरमध्ये घेतलेत. त्यामध्ये घातलेले आहे हळद आणि चवीनुसार मीठ. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून आपण याला 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर हळद आणि मीठ घातलं की कसं त्याची टेस्ट छान येते आणि चिकाचं जे प्रमाण आहे त्याच्या सोबतचं तर ते कमी होतं. तर आता बघू शकता त्याचे मी 4 शिट्ट्या करून घेतलेत आणि कुकर थोडासा थंड झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते चमच्याच्या सहाय्याने की अगदी सहज ते त्याच्या फोडींमध्ये आपला चमचा आहे तो जातोय. तर बघू शकता छान असे त्याचे पीस शिजले गेलेत. त्यानंतर मसाल्यामध्ये मी हे 3 मोठ्या साईजचे कांदे ते अगदी काळपट होईपर्यंत भाजून घेतलेत. खोबरं भाजून घेतले. त्यानंतर कोथिंबीर, 2 टोमॅटो आणि थोडासा लसूण घेतलेला आहे. तर ते सगळं आता मी वाटलेलं आहे. तर कांदा खोबरं फक्त भाजले, बाकी सगळं कच्चंच वाटलेलं आहे. त्यानंतर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घातलंय तेल आणि आपल्याला पहिले तर या ज्या फणसाच्या फोडी आहेत तर त्या तेलावर आपल्याला थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याचा टेस्ट खूप छान उतरते आणि आपल्या भाजीला फ्लेवर पण खूप छान येतो. तर आता मी 1-2 मिनिट मी त्या सगळ्या फोडी अशा फ्राय करून घेतलेत तेलावर. तर याच्या बऱ्याचशा रेसिपी असतात की आपण त्याची सुकी भाजी करू शकतो, रस्सा भाजी करू शकतो किंवा कोणी सुकट घालून त्याची भाजी बनवतं किंवा त्याचे कटलेट्ससुद्धा होतात. त्यानंतर बिर्याणी बनवता येते आपल्याला. तर आज मी ही रस्सा भाजी बनवणार आहे. तर आता जे कढईमध्ये तेल उरलं होतं त्यामध्येच अर्धा चमचा जिरं घातले आणि जे हे कांदा खोबऱ्याचं वाटण वाटलंय तर ते आपण घालून घेणार आहोत. आणि कांदा खोबरं कसं भाजलेलं आहे, फक्त लसूण आणि टोमॅटो कच्चा आहे. तर ते आपल्याला काय हा मसाला फार वेळ काय परतायचा नाही आहे. बस तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा आहे. तो छान परतला गेला की त्यामध्ये कांदा लसूण मसाला, हळद, मिरची पावडर, थोडासा काळा मसाला, मीठ आणि धनाजिरा पावडर असे काही बेसिक मसाले जे आहेत तर ते यूज केले. तुम्ही जे कोणते मसाले खात असाल तर त्यांचा यूज तुम्ही करू शकता. आणि आता मी ते मसालेही छान परतवून घेतलेत. त्यानंतर आपण घालणार आहोत या फणसाच्या फोडी आणि परत एकदा ते परतवून घेणार आहोत. त्यासोबतच घातलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आपण वाटतानाही भरपूर कोथिंबीर घातली होती, पण कोथिंबीरीनं कसं भाजीला टेस्ट छान येते. तर आपण जेवढी कोथिंबीर घालू तेवढी टेस्ट छान येते. आणि ते सगळं छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आहे आणि नंतर त्यामध्ये घातलेलं आहे गरम पाणी. तर आपल्या भाजीची जान आपण म्हणू शकतो. तर गरम पाण्यानंच भाजीला टेस्ट छान येते. तर थंड पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं नाही आहे. चांगलं कडकडीत गरम केलेलं पाणी मी या भाजीमध्ये घातलं आहे आणि आता आपल्याला ही भाजी उकळवून घ्यायची. तर आपल्या फणसाच्या फोडी शिजलेल्या आहेत, त्याचसोबत मसालाही छान परतला गेला आहे आणि आपल्याला काय मग ही भाजी शिजायला फार असा वेळ लागणार नाही. तर तुम्हाला कितपत पातळ घट्टसर हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालून झाकण ठेवून एक 5 मिनटं तुम्ही बारीक गॅसवर ही भाजी शिजवू शकता. तर बघू शकता आता मी तर ही रस्सा भाजीच बनवली आहे, त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच घातलं आहे. साधारणतः 2.5 ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे, अगदी कडकडीत गरम केलेलं. आणि 5 मिनटं भाजी उकळवली की आपली आता ही भाजी रेडी झाली आहे. तर मी ती एका प्लेटमध्ये काढलेली आहे. तर भाजी प्लेटिंग करताना मी काय दाखवलं नाही. तर आता ती प्लेटमध्ये काढून झाली. वरून घातली थोडीशी कोथिंबीर
आणि आता चपाती, भाकरी, पराठा किंवा अगदी भातासोबत ही भाजी खूप छान लागते खायला. तर नक्की या अशा प्रकारे फणसाची भाजी ट्राय करा. आता उन्हाळ्याचा सीझन आहे, तर या काही भाज्या असतात त्या सीझनलच भेटतात. तर ज्या ज्या काही सीझनल भाज्या असतात तर त्या खाव्यात. त्या आपल्या आरोग्यासाठी योग्य असतात असं मला वाटतं. चला तर मग परत भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.